ॲट्रॉसिटी झाल्यावरती जे सामाजिक न्याय त्याचा आपण ॲक्शन प्लॅन त्याच्यामध्ये करून अजून कोणाला असे विषय मांडायचे आहेत की त्याच्यावरती कारण काय म्हणजे आपण बोलतो की आता एक चर्चा आहे त्याच्यामधून आपल्याला पुढचा जो ॲक्शन प्लॅन म्हणजे आपण इथे बसल्याच्या नंतर ज्या वेळेला जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला पुढे काहीतरी वाटचाल केली पाहिजे की आपण या विषयावरती काम करतो. आता जसं आपण म्हटलं तर माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की आपण कोल्हापूरचं टाकलं तर त्याच पद्धतीच्या आरोग्य पुन्हा आपण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यांमध्ये टाकतो आणि ती एक मोठी केस आपण करून एक जनहित याचिका म्हणून आपण न्यायमंडळामध्ये काढतो. कारण एज्युकेशनचं जे आता चाललेलं आहे सामाजिक न्याय डिपार्टमेंट काय करते की दलित वरती जो बजेट येतो हा बजेट पूर्णपणे दुसरीकडे टाकतो. आता जे प्रायमरी एज्युकेशनचं जे चालू होतं म्हणजे प्राथमिक शाळा या प्राथमिक शाळांमध्ये पूर्ण महाराष्ट्रात 1ली ते 4थीपर्यंत जी फी मिळत होती रिएम्बर्समेंट होती ती फी सुद्धा बंद केली. म्हणून म्हटलं की अशाच पद्धतीत आपण हे रिएम्बर्समेंटचा इश्यू घेऊन आपण प्लॅन केले की आपण अशा पद्धतीने कशा पद्धतीचं आता असं करूया आपण थोडंसं ब्रेक घेतो हां परंतु ब्रेक नंतर आपल्याला इथं जे काही पुढचं मार्गदर्शन होणार आहे आणि त्या संदर्भात तिथं उद्देश असा आहे की ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क जे आहे तर त्याचं सुद्धा असं माणूस आहे की यामधून काही वेगवेगळ्या केसेस आपण काढणार आहोत आणि यांना आपण गायडन्स ॲज अ सपोर्टिव्ह रोल हां ॲज अ सपोर्टिव्ह रोल म्हणून काही विकास परिषद आणि लॉ नेटवर्क आहे तर त्यांचे लॉबिंग करून आपण कसं त्या ह्याला प्रक्रियेला जनहित याचिका त्याचा सोर्स असतील किंवा अदर सोर्सेस असतील है ना तर या मार्गाने आपण सॉल्व्ह करू. परंतु जेवणानंतर नाहीतर तुम्हाला असं वाटेल की आता संपलं आणि पुढचं पण 2-3 सेशन आहे जसं की महिला अधिकारासंदर्भात एक आहे आणि अन्न अधिकार संदर्भात एक आहे आणि नंतर कन्क्लुजन आणि त्याचं प्लॅनिंग अशा या जेवणानंतरच्या 3-4 गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला यायचे. परंतु थोडा ब्रेक घेतल्यानंतर मग अर्धा तासाचं घ्यायचं कारण ऑलरेडी उशीर केले आहे त्याच्यामुळे अर्धा तासाचा ब्रेक घ्या आणि लगेच तिथं जमूया हां किंवा मी फक्त सुनांच्याबद्दल सांगते किंवा फक्त हे जर याच्यातल्या तुमच्यामधल्या जर कोणी सासू असणार तर हे विचार पण करा की माझी पण मुलगी आहे ठीक आहे. मी जे काही पण सांगणार आहे माझ्या मुलीला पण हे कायदा लागू होऊ शकतो. तर याच्यामध्ये हे कारण असं हे बोलताना खूप लोक असं बोलतात की अशा काय म्हणजे सून आली तर म्हणजे आमची म्हणजे हां तर याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये असा विचार करून मला मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये की मला पण मुलगी आहे आणि जर माझ्या मुलीवर पण असं काहीतरी झालं तर मी कसं त्याला लढावा द्यावा ठीक आहे. तर महिला आणि कायद्यामध्ये असं आहे की असं असतं की ज्या जर एक मुलगी लग्न करून जाते हां तर आपण काय की कायद्यात आपण हुंडा करतो हे सगळं करतो आणि खूप केल्यानंतरही घरातले सांगतात की सासरवाडीचे लोक सांगतात की नाही आम्हाला म्हणजे हे काय दिलं तुला काहीच नाही दिलं हे तर अजून आण हे आण ते आण म्हणजे खूप त्रास असतो सगळ्या मुलींना म्हणजे प्रत्येकानं नसणार पण कोणीतरी असं असणार आणि हे पण नाही की तुम्हाला सगळ्यांना हा त्रास असेल कोणी एकतरी असणार. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो म्हणजे जर तुमच्याकडे ही अशी एक केस आली की तिला खूपच त्रास होत आहे की तिच्याकडून नेहमी हुंडा घेऊन आहे आण हे आण ते आण किंवा तिला तिच्या खूपच मारहाण होत असणार तर आपण त्याबद्दल काय करू शकतो कोणाला माहीत आहे याच्यामध्ये आपण काय करू शकतो कसं जाऊ शकतो याच्यासाठी काय आपल्याला कायदा आहे का याच्यामध्ये 498 यांनी सांगितलं की याच्यामध्ये आहे एक कायदा आणि त्याच्या अतिरिक्त अजून काय आहे कोणाला माहीत आहे 2005 हो त्यांनी सांगितलं डोमेस्टिक व्हायलन्स हां त्याला मराठीमध्ये काय बोलणार की कोर्ट 2005. आता हा जो 498 मला मराठीमध्ये माहिती आहे काय म्हणते 498A आता याच्यामध्ये
सांगणार आणि मग तुम्हाला त्याच्यावर जे न्याय आहे तुम्हाला भेटणार की नाही भेटणार याच्यावर आहे. आता याच्यामध्ये असं आहे की असं नाही की प्रत्येक वेळा तुम्हाला फक्त मारहाणच होत असतात. एक असं की मानसिक त्रास पण असतो. मानसिक त्रास होते यौन शोषण पण होतं तुमच्या घरात. म्हणजे जर लैंगिक अत्याचार किंवा जे काय पण आपण बोलूया तर एक 498मध्ये कसं माहिती का सांगते अच्छा तुमची मेडिकल हे केलं जातं, रिपोर्ट केले जाते. तर तुमच्यावर मारलेले निशाण वगैरे दिसतात का तुम्हाला किंवा तुम्हाला रॉकेल वगैरे टाकलेलं म्हणजे तुम्हाला म्हणजे तसं काहीच नव्हतं असं. पण जे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे जे आपण बोलतो की हां ते डोमेस्टिक व्हायलन्स मी बोलते. कौटुंबिक अत्याचार हा जो ॲक्ट आहे 2005चा त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार घेतलेले आहेत. म्हणजे 498मध्ये फक्त तुम्हाला मारहाण वगैरे काही असं तुम्हाला त्याच्यावर केस आला मग तुम्हाला न्याय देणार. ह्याच्यामध्ये काय आहे की या कायद्यामध्ये तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे पुढे तुमच्यावर काही म्हणजे हे घटना नाही होणार म्हणजे त्याचे संरक्षण तुम्हाला प्रोटेक्शन सांगतात आहे, प्रोटेक्शन ऑर्डर. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे की जर तुम्हाला काहीतरी काय प्रकारची म्हणजे खूप मेंटल टॉर्चर होत आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून पण तुम्हाला दिलेलं आहे. डिस्ट्रिक्ट लेवलवर तर प्रोटेक्शन ऑफिसर बोलतात आणि सर्व्हिस प्रोव्हायडर करून पण आहे. तर हे सगळे तुम्हाला जे लोक आहेत आणि या कायद्यामध्ये तुम्हाला एक रिपोर्ट बनवलेली जाते त्याला सांगतात डोमेस्टिक इन्सिडेंट्स रिपोर्ट. मराठीमध्ये काय केलं घटना अहवाल. ठीक आहे. या घटना अहवाल एक फॉर्म असतो रेडीमेड तो केलेला जातो. तो कोण करतो हा प्रोटेक्शन ऑफिसर किंवा तो सर्व्हिस प्रोव्हायडर करतो. आता याच्यामध्ये